नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्व व्ह्युअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मौल्यवान आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या स्टोरीकडे. पूर्वा घरातून बाहेर पडली. आज तिच्या आयुष्यातील एक खास दिवस होता. आजपासून ती अधिकृतपणे पत्रकार म्हणून तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार होती. तिच्या चेहऱ्यावर उत्साह होता, पण मनात थोडीशी धाकधूकही होती. रणदीप तिच्यासोबत आला होता. त्याने तिच्याकडे पाहत विचारलं, तयार आहेस? पूर्वा हसत म्हणाली, हो, पण थोडी भीती वाटते. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, भीती वाटू दे, पण तिच्यामुळे तुझं स्वप्न थांबता कामा नये. पूर्वाने त्याच्याकडे पाहून हसत मान हलवली. काही वेळातच ती ऑफिसमध्ये पोहोचली. नवीन ऑफिस, नवीन सहकारी आणि एक नवीन ओळख. तिने स्वतःची ओळख करून दिली. मी पूर्वा पवार, आजपासून रिपोर्टिंग टीममध्ये जॉईन करत आहे. तिला पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये एक असाइनमेंट मिळाली. पूर्वाने फाईल हातात घेतली आणि कामाला सुरुवात केली. तिच्या निरीक्षण शक्तीने आणि प्रश्न विचारण्याच्या पद्धतीने वरिष्ठ पत्रकार प्रभावित झाले. दिवसभरात पूर्वा पूर्णपणे कामात रमून गेली होती. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताच तिची नजर रणदीपवर पडली. तो तिचीच वाट पाहत उभा होता. पूर्वाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती त्याच्याजवळ येत म्हणाली, तू इथे? रणदीप हसत म्हणाला, आज तुझा पहिला दिवस होता, सेलिब्रेशन तर बनतंच ना. पूर्वा हसत म्हणाली, तुला प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं असतं का? रणदीप म्हणाला, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक मोठी गोष्ट माझ्यासाठी खास आहे. काही वेळाने ते एका सुंदर ठिकाणी पोहोचले. तिथे एक छोटंसं टेबल सजवलेलं होतं. त्यावर फुलांचा सुंदर गुच्छ आणि एक छोटंसं गिफ्ट बॉक्स ठेवलेलं होतं. पूर्वाने आश्चर्याने रणदीपकडे पाहिलं. हे काय? रणदीप हसत म्हणाला, तुझ्या पहिल्या दिवसाची आठवण. पूर्वाने ते गिफ्ट उघडलं. आत एक सुंदर लेदरचं जर्नल होतं. त्यावर तिचं नाव कोरलेलं होतं, पूर्वा पवार, पत्रकार. पूर्वा काही क्षण त्या जर्नलकडे पाहत राहिली. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, तू आता लोकांच्या कथा जगासमोर आणणार आहेस, पण तुझ्या स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षणही यात लिहित जा. पूर्वाच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. ती रणदीपकडे पाहत म्हणाली, माझ्या आयुष्यातील आजचा सगळ्यात सुंदर क्षण मी आधीच लिहून ठेवला आहे. रणदीपने विचारलं, कुठला? पूर्वा हसत म्हणाली, माझ्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवशी तू माझ्यासोबत होतास. रणदीप काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मग या जर्नलमधील पहिली नोंद आजचीच असली पाहिजे. पूर्वाने ते जर्नल आपल्या जवळ घेतलं. आज तिच्या आयुष्यातील एक नवं स्वप्न पूर्ण झालं होतं. आणि त्या आनंदाचा पहिला साक्षीदार रणदीप होता. पूर्वाला मात्र अजून एक गोष्ट जाणवत होती. तिच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा क्षण आता रणदीपसोबत शेअर करावासा वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. तिच्या हातात रणदीपने दिलेले जर्नल होतं. कालचा दिवस आठवताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रणदीपने तिच्या स्वप्नाला फक्त शुभेच्छा दिल्या नव्हत्या, तर तो तिच्या स्वप्नाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात सुमन तिच्या खोलीत आल्या. पूर्वाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्या हलकसं हसल्या. काय विचार करतेयस? त्यांनी विचारलं. पूर्वा लगेच भानावर येत म्हणाली, काही नाही. सुमन तिच्या जवळ येत म्हणाल्या, पूर्वा, तुला काहीही लपवण्याची गरज नाही. रणदीपबद्दल तुझ्या मनात काय आहे हे आम्हाला जाणवतंय. पूर्वा काही क्षण शांत राहिली. तिची नजर हातातील जर्नलवर स्थिरावली. सुमन पुढे म्हणाल्या, पण लग्नाचा निर्णय फक्त तुझा असेल. आम्ही तुझ्यावर कोणताही दबाव आणणार नाही. पूर्वाने हळूच विचारलं, आणि जर मला माझं करिअर आणि रणदीप दोन्ही हवं असेल तर? सुमन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, मग दोन्ही मिळव. ज्याच्यावर तुझं खरं प्रेम असेल तो तुझ्या स्वप्नांच्या आड कधीही येणार नाही.
एवढं बोलून त्या खोलीतून निघून गेल्या. पूर्वा काही क्षण तिथेच उभी होती. तिच्या मनात रणदीपसोबतचे सगळे क्षण एकामागून एक येत होते. पहिली भेट, त्याचा तिच्यावरचा विश्वास, तिच्या स्वप्नांसाठी त्याने केलेला प्रत्येक प्रयत्न आणि काल तिच्या हातात दिलेलं ते जर्नल. पूर्वाने डोळे मिटले. मग तिने स्वतःशीच हळू आवाजात म्हटलं, मला माझं स्वप्न जगायचं आहे आणि त्या स्वप्नांच्या वाटेवर रणदीपसोबत चालायचं आहे. संध्याकाळी शेखर आणि सुमन दोघेही हॉलमध्ये बसले होते. पूर्वा त्यांच्या समोर येऊन थांबली. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. शेखर यांनी तिच्याकडे पाहत विचारलं, काय झालं? पूर्वा काही क्षण शांत राहिली. मग ती त्यांच्याजवळ बसली. ती म्हणाली, बाबा, आई. दोघांनीही तिच्याकडे पाहिलं. पूर्वा हळू आवाजात म्हणाली, मी रणदीपसोबत लग्न करायला तयार आहे. काही क्षण घरात शांतता पसरली. शेखर यांच्या डोळ्यात आनंद चमकला. सुमनने लगेच पूर्वाचा हात हातात घेतला. शेखर यांनी विचारलं, पूर्वा, हा निर्णय तू पूर्ण मनापासून घेतला आहेस ना? पूर्वाने ठामपणे मान हलवली. ती म्हणाली, हो बाबा, हा निर्णय मी कोणाच्याही दबावामुळे घेतला नाही, तर मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. ती मध्येच थोडी थांबली. मग पुढे बोलू लागली, पण या सगळ्या वाटेत मला रणदीप माझ्या आयुष्यात असावा असं वाटतं. सुमनने तिला मिठी मारली. शेखर यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हसू उमटलं. ते म्हणाले, मग यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी दुसरा कोणताही असू शकत नाही. पूर्वाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण तिच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसूही उमटलं. सुमनने ते पाहून विचारलं, आता काय विचार करतेस? पूर्वा हसत म्हणाली, रणदीपला ही बातमी कशी सांगायची याचा. त्याचवेळी रणदीप घरी होता. तो फोनवर कामाबद्दल बोलत असताना त्याच्या मोबाईलवर पूर्वाचा मेसेज आला. आज संध्याकाळी भेटशील? रणदीपच्या चेहऱ्यावर लगेचच हसू उमटलं. त्याने उत्तर दिलं, तुझ्यासाठी कधीही. त्याने दोघेही भेटले. रणदीप पूर्वाकडे पाहत म्हणाला, आज काहीतरी वेगळं आहे. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, काय? रणदीप म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी गुपित दिसतंय. पूर्वा हसत म्हणाली, तुला सगळं कसं कळतं? रणदीप म्हणाला, कारण तुझ्या चेहऱ्यावर ते लिहिलेलं आहे. पूर्वा काही क्षण शांत राहिली. मग ती रणदीपच्या जवळ आली. रणदीप तिच्याकडे पाहतच राहिला. पूर्वाने हळू आवाजात म्हटलं, माझ्या आईबाबांनी मला विचारलं होतं. रणदीपच्या चेहऱ्यावरचं हसू आता हळूहळू कमी झालं. तो म्हणाला, कशाबद्दल? पूर्वाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. आपल्या लग्नाबद्दल, ती उत्तरली. रणदीप काही क्षण स्तब्ध झाला. पूर्वा त्याच्याकडे पाहत हसली आणि पुढे बोलू लागली. ती म्हणाली, आणि माझं उत्तर? रणदीपचा श्वास जणू थांबल्यासारखा झाला होता. पूर्वा त्याचा हात हातात घेत म्हणाली, हो आहे. रणदीप काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. जणू त्याला तिच्या शब्दांवर विश्वासच बसत नव्हता. पूर्वा हसत म्हणाली, असं काय बघतोयस? रणदीप हळू आवाजात म्हणाला, पुन्हा सांग, तू काय म्हणालीस? पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझा तुझ्याशी लग्न करायला होकार आहे. क्षणभर रणदीपच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. त्याने पूर्वाला अलगद जवळ घेतलं. पूर्वानेही त्याला मिठी मारली. दोघेही काही क्षण तसेच उभे राहिले. रणदीप तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, मिस पवार, आता तुम्ही अधिकृतपणे माझ्या आयुष्याचा भाग होणार आहात. पूर्वा हसत म्हणाली, अजून लग्न झालेलं नाही. रणदीप म्हणाला, पण होकार मिळालाय ना, आणि माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. पूर्वा त्याच्यापासून थोडी दूर होत म्हणाली, पण माझी एक अट आहे. रणदीप लगेच म्हणाला, काय? पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझं पत्रकारितेचं स्वप्न कधीच थांबणार नाही. रणदीपने तिचा हात घट्ट पकडला. तो म्हणाला, तुझं स्वप्न थांबवण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात आलोच नाही.
पूर्वाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. आता दोघांचं प्रेम एका नव्या वळणावर होतं. पूर्वाने स्वतःच्या इच्छेने रणदीपला होकार दिला होता आणि आता त्या होकाराला दोन कुटुंबांच्या नात्यात बदलण्याची वेळ आली होती. सकाळपासूनच शेखर आणि सुमन यांच्या घरात लगबग सुरू होती. घरात काहीतरी खास तयारी सुरू असल्याचं पूर्वाला जाणवत होतं. ती हॉलमध्ये आली तेव्हा सुमन काही पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करत होत्या. पूर्वाने आश्चर्याने विचारलं, आई, आज घरी कोण येणार आहे का? सुमन हसत म्हणाल्या, थोडं थांब, तुला लवकरच कळेल कोण येणार आहे. पूर्वाला काहीच समजलं नाही. दुसरीकडे रणदीप आपल्या कामात व्यस्त होता. त्याला घरात सुरू असलेल्या या सगळ्या तयारीची अजिबात कल्पना नव्हती. काही वेळाने तो घरी पोहोचला, पण तिथे पोहोचताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. घराच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या होत्या. रणदीपने भुवया उंचावत स्वतःशीच म्हटलं, हे सगळे इथे काय करत आहेत? तो आतमध्ये गेला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य स्पष्टच दिसू लागलं. त्याच्यासमोर त्याचं संपूर्ण कुटुंब उभं होतं. त्याचे आई-वडील, कुटुंबातील जवळचे सदस्य आणि त्याचे दादाजी. रणदीप काही क्षण त्यांच्याकडेच पाहत राहिला. तुम्ही सगळे इथे? दादाजी हसत म्हणाले, का? आम्ही आमच्या नातवाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयात सहभागी होऊ नये का? रणदीप अजूनही गोंधळलेला होता. तेवढ्यात त्याची नजर समोर उभ्या असलेल्या पूर्वावर पडली. पूर्वाच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला हे सगळं माहीत होतं? पूर्वाने हसत मान हलवली. ती म्हणाली, हो. रणदीप तिच्याजवळ येत हळू आवाजात म्हणाला, म्हणजे सगळ्यांना याविषयी माहिती होती, फक्त मलाच नाही. पूर्वा खोडकरपणे म्हणाली, हो. रणदीप तिच्याकडे पाहत हसला. तू मला सरप्राईज दिलंस, तो म्हणाला. पूर्वा म्हणाली, मग तुला तुझं सरप्राईज आवडलं का? रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, खूप. दादाजींनी त्या दोघांकडे पाहत हसत म्हटलं, आता तुम्ही दोघं एकमेकांशी बोलत बसणार आहात की आमच्याशी बोलणार आहात? ते पुढे म्हणाले, तुमच्या दोघांचं बोलणं झालं असेल तर आम्ही इथे शगुन घेऊन आलोय हे विसरू नका. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यांच्या कुटुंबाकडून पूर्वासाठी शगुन आणला गेला. दादाजी स्वतः पुढे आले. त्यांनी पूर्वाचा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या आवाजात प्रेम आणि आपलेपणा होता. ते म्हणाले, बेटी, आजपासून तू आमच्यासाठी फक्त रणदीपची होणारी पत्नी नाहीस, तर तू आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहेस. पूर्वाच्या डोळ्यात भावना दाटून आल्या. दादाजी पुढे म्हणाले, आणि हो, एक गोष्ट मी तुला आजच सांगतो. पूर्वाने त्यांच्याकडे पाहिलं. दादाजी पुढे बोलू लागले, तुझं पत्रकार होण्याचं स्वप्न लग्नानंतरही तितकंच महत्त्वाचं राहील. पूर्वा काही क्षण शांत राहिली. दादाजी ठाम आवाजात म्हणाले, तू अगदी बिनधास्तपणे तुझं स्वप्न जग. तुला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही आणि हा माझा शब्द आहे. पूर्वाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. दादाजी, धन्यवाद, ती म्हणाली. दादाजी हसत म्हणाले, धन्यवाद नको, पण तू तुझं स्वप्न कधीही सोडू नकोस. रणदीप काही अंतरावर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हसू होतं. पूर्वाची नजर त्याच्यावर पडली. रणदीपने फक्त नजरेनेच तिला सांगितलं, हेच वचन मी तुला काल दिलं होतं. पूर्वानेही हलकंसं हसून त्याला उत्तर दिलं. काही वेळाने दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत तिलकाचा कार्यक्रम सुरू झाला. पूर्वाने रणदीपच्या कपाळावर तिलक लावला. रणदीपनेही तिच्या कपाळावर तिलक लावला. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. रणदीप हळू आवाजात म्हणाला, आता हे खरंच होतंय. पूर्वा हसत म्हणाली, काय? रणदीप म्हणाला, आपलं लग्न. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, घाबरलास? रणदीप हसला.
तो म्हणाला, तुझ्याशी लग्न करायला? कधीच नाही. पूर्वा लगेच म्हणाली, मग? रणदीप तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, फक्त आनंदावर विश्वास बसत नाहीये. पूर्वाच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून लग्नाची तारीख निश्चित केली. तारीख ऐकताच घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. सगळेजण लग्नाच्या तयारीबद्दल बोलू लागले. पण त्या गर्दीतही रणदीप आणि पूर्वाच्या नजरा पुन्हा पुन्हा एकमेकांना शोधत होत्या. रणदीप तिच्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाला, मिस पवार. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, आता खरंच तू माझी पत्नी होणार आहे. आता खरंच तू माझी होणार आहेस, रणदीप म्हणाला. पूर्वा हसत म्हणाली, आणि तू माझा. रणदीपच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने तिच्या हातावर हलकासा हात ठेवला. आता त्यांच्या नात्याला फक्त प्रेमाची कबुली नव्हती, तर दोन कुटुंबांची मान्यता देखील मिळाली होती. आणि लग्नाची तारीखही ठरली होती. लग्नाची तारीख ठरल्यापासून घरात लगबग वाढली होती. पण आज पूर्वाने रणदीपसाठी काहीतरी वेगळीच योजना आखली होती. रणदीपने तिला विचारलं, आज आपण कुठे चाललोय? पूर्वा हसत म्हणाली, आज मी तुला माझा महाराष्ट्र दाखवणार आहे. रणदीप हसत म्हणाला, म्हणजे? पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू मला तुझ्या पंजाबच्या गोष्टी सांगतोस ना, मग आज माझी टर्न. काही वेळाने दोघेही कास पठारावर पोहोचले. समोर पसरलेलं रंगीबेरंगी फुलांचं पठार पाहून रणदीप काही क्षण शांत झाला. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, काय झालं? एवढा शांत का आहेस? रणदीप हळू आवाजात म्हणाला, मी मान्य करतो, पंजाबनंतर सुंदर काही नाही असं मला वाटायचं. पण आता. पूर्वा हसत म्हणाली, पण आता काय? रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, पण आता माझं मत पूर्णपणे बदललंय. पूर्वा अभिमानाने म्हणाली, महाराष्ट्राबद्दल? रणदीप हसत म्हणाला, हो. पूर्वा समाधानाने हसली. रणदीपने तिच्याकडे पाहत पुढे म्हटलं, पण या सगळ्यापेक्षा सुंदर काहीतरी आहे. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, काय? रणदीप तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू. पूर्वा काही क्षण शांत झाली. मग लाजत म्हणाली, लग्न ठरल्यापासून तुझं फ्लर्टिंग जास्तच वाढलंय. रणदीप हसत म्हणाला, आता माझ्या मनातलं बोलण्यासाठी मला परवानगी मिळाली आहे. पूर्वाने त्याच्याकडे पाहत मान हलवली. ती म्हणाली, तू सुधारणार नाहीस ना? रणदीप म्हणाला, तुझ्यासाठी? अजिबात नाही. त्यानंतर ते दोघेही ठोसेघर धबधब्याजवळ पोहोचले. धबधब्याचा आवाज आणि आजूबाजूचा निसर्ग वातावरण आणखी सुंदर करत होतं. पूर्वा काही क्षण शांतपणे समोर पाहत उभी होती. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, पूर्वा? ती त्याच्याकडे वळली. रणदीप म्हणाला, आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस मी तुझ्यासोबत इथे उभा राहीन. पूर्वा हलकसं हसत म्हणाली, मलाही नाही. रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला, आणि तुझ्याशी लग्न करेन. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझ्या आयुष्यातही हे सगळं इतकं पटकन बदलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, तुला कधी जाणवलं की तू माझ्यावर प्रेम करतेस? पूर्वा काही क्षण विचार करत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, जेव्हा माझ्या स्वप्नांना तुझ्या प्रेमापेक्षा कमी समजलं नाहीस तेव्हा. रणदीप तिच्याकडे पाहत राहिला. पूर्वा पुढे म्हणाली, आणि तुला? रणदीप हलकसं हसला. तो म्हणाला, जेव्हा तू माझ्यावर रागावलीस आणि मला तेव्हाच जाणवलं की तुझ्या मनात माझ्यावर हक्क आहे. पूर्वा हसत म्हणाली, म्हणजे माझा राग तुला आवडतो का? रणदीप म्हणाला, तुझा राग नाही, पण त्या रागामागचं प्रेम नक्कीच आवडतं. पूर्वाने नजर खाली केली. काही क्षण ते दोघेही शांत राहिले. मग रणदीपने तिचा हात थोडा घट्ट पकडला. पूर्वा धबधब्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, रणदीप. रणदीप उत्तरला, ती म्हणाली, आपण खरंच लग्न करणार आहोत ना? रणदीप तिच्याकडे वळला. त्याने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. तो म्हणाला, हो, आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नात
प्रत्येक यशात आणि प्रत्येक वेडेपणात मी तुझ्यासोबत असणार आहे. पूर्वाने हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. रणदीपने तिच्या खांद्याभोवती हात ठेवला. समोर सह्याद्रीचा निसर्ग, पाठीमागे धबधब्याचा आवाज आणि त्यांच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या नव्या नात्याची चाहूल. तर मित्रांनो, आपला आजचा एपिसोड इथे संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत बाय बाय.